6 तारखेला संध्याकाळी नोंदणी बंद होणार. 6 तारखेला आणि 7 तारखेला सकाळी 11 वाजता ह्याच ठिकाणी सगळे सगळे लोट्स इथे काढले जातील. म्हणजे दोन्ही गटाचे ते लॉट्स काढून लाईव्ह लॉट्स काढले जातील आणि त्या पद्धतीने पुन्हा 8 तारखेला कोणत्याही प्रकारची नोंदणी होणार नाही. 8 तारखेला जे लांबून येणार आहेत बैल मालक असतील किंवा आपले बैल घेऊन येणार असतील त्यांची मैदानावरती राहायची जेवणाची सगळी व्यवस्था केलेली आहे. जवळजवळ 1,000 गाडा मालकांची किंवा त्यांच्यावर येणाऱ्या सर्व बरोबर येणाऱ्या सर्व मित्रमंडळीची सगळ्यांची व्यवस्था तिथे मैदानावरती जेवणाची राहायची जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था सगळी तिथे केलेली आहे. सर्वात महत्वाचं की फाटी पळायला पल्ला किती ठेवलाय किंवा आतल्यात अंतर किती? आतल्या आत अंतर 14 फुटाचं आहे आणि पळायची जी लांबी आहे ती बरोबर 900 फूट आपण घेतलेली आहे आणि ते आखूनही झालेलं आहे. त्याचबरोबर आता दुसरा एक प्रश्न आहे, तुम्ही सांगितलंय माझं तरी पण विचारतो की गटामध्ये सामना झाला समजा, आपल्याला टू व्हीलर आहे, बक्षीस नसतं ते वेगळी गोष्ट आहे, परंतु टू व्हीलरचा बक्षीस आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट ते सामना झालेल्या गाड्यांचे काय करण्याचे? ज्यांचा सामना झालेला आहे गटामध्ये त्यांनी दोघांनी समंजसपणानं तो वाद मिटवायचा. जर नाही मिटला तर आपण चिठ्ठी टाकून त्यातला विजेता ठरवणार त्यातला आपण. त्यामुळे ते दोघांनी जास्त करून ही वेळ येऊन देऊ नका. जास्तीत जास्त करून दोघांनी समंजसपणानं तो विषय संपवून आपापसात तुमच्या तुमच्या लेवलला तो संपवा विषय. जर नाही संपला तर मग त्या गोष्टीला वेळ जाणार आणि तेवढ्या गडबडीमध्ये परत चिठ्ठी टाकणं, तो विजेता घोषित करणं, तोपर्यंत पुढचे 10 गट खाली जाणार पळणार. त्यामुळे त्यात बराच हे होऊ शकतो. त्यामुळे आपापसात मिटवून ते तिथंच विषय थांबावा तो. दादा, बक्षीस वितरण कधी बघायला भेटेल? म्हणजे त्या दिवशी बघायला भेटेल का कुठे बघायला भेटेल? बक्षीस वितरण आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे अनेक मंत्री उद्योग मंत्री उदय सामंत साहेब हे सर्वजण दुपारी 2 वाजता मैदानावर येणार आहेत आणि 3 ते 3:30 ह्या 1.5 ते 2 तास मैदानावरती असणार आहेत. आणि आपला 3-4 वाजेपर्यंत आपला काय फायनल होणार नाही तिथं. आपल्या फायनलला संध्याकाळ होईल असं वाटतंय. पण जनरल पद्धतीने आरत परतच्या मैदानाचा जो फायनल आहे तो त्या दिवशी त्या काळामध्ये त्या टायमिंगमध्ये मी तो फायनल घेणार आहे. पण एकच फायनल त्यावेळेस होईल. दुसरा फायनल आपला संध्याकाळी उशिरा होणार आहे. त्यामुळं बक्षीस समारंभ मैदान होणार नाही. पण आमच्या जी आमची कमिटी आहे त्या कमिटीने इच्छा व्यक्त केली की किंवा माझी इच्छा आहे अशी की आज कोणी जरी विजेता झाला त्या आरत परतमध्ये असेल, श्वानमध्ये असेल किंवा आपल्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये असेल, कोणीही पहिले 10 विजेते असतील हे शेतकरीच असणार आहेत. त्यामुळे ह्या शेतकऱ्याचा सन्मान हा मुंबई मंत्रालयाच्या समोर झाला पाहिजे. म्हणून मी जास्त करून प्रयत्न करतोय की हा बक्षीस समारंभ मुंबईमध्ये झाला पाहिजे. मंत्रालयासमोर आपल्या शेतकऱ्याचा सन्मान झाला पाहिजे. हे शासन दरबारी एक सन्मान जो मिळतो आपल्याला तो त्या सन्मान शेतकऱ्याला तिथे मिळाला पाहिजे अशी एक माझी भावना आहे. त्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त करून तो बक्षीस समारंभ मुंबईमध्ये पार पडेल. स्पर्धा झाल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तो बक्षीस समारंभ मुंबईमध्ये पार पडेल. नक्कीच इतिहास घडत आहे आणि खऱ्या अर्थाने या बाईक बघत असतील तर जे मंत्री महोदय असतील किंवा काय त्यांनी खरोखर एक शेतकऱ्याचा सन्मान मंत्रालयात झाला तर बैलगाडी क्षेत्रातला इतिहास होईल, शेतकऱ्यांचा इतिहास होईल तुमच्या माध्यमातून. त्याचबरोबर आता एवढं मोठं मैदान घेत आहे, कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय? कोणकोणत्या राज्यातून बैलगाडी मालक येणार? ती आमची नोंदणी करणारी टीम वेगळी आहे. अनेक ठिकाणावरून अनेक राज्यातनं फोन येते. त्यांना कर्नाटक असेल, मला सांगितलं मध्य प्रदेशमधून, आपला विदर्भ, मराठवाडा, नाशिक, म्हणजे अनेक ठिकाणावर. मुंबई पुणे काय आपलं आहेच, पण बऱ्याच ठिकाणावर. आता मला वाटतं श्वानचे पण बरोबर पंजाब हरियाणावरून अगदी दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, म्हणजे 5-6 राज्यातले श्वान तिथे येतील. 300च्या पुढे त्याची संख्या जाईल. तो वेगळा विषय आहे. परत हा आपल्या बैलगाडीतले पण 3-4 राज्यातले मला ऐकण्यात आलं की यांच्या बोलण्यात की 2-4 राज्यातले तरी गाडा मालक येतील. आता शेवटला आपण बघू कुठल्या राज्यात आले तर आपण ते जाहीर करू तसं.